प्रश्न तत्वांचा असतो, पण या आठवणींसमोर ना सगळी तत्व पार फिकी पडून जातात. कुणाची आठवण आली तुम्हाला? मला मला नाही का, आबांना येते. आईची आठवण आमच्या. पण मला काय वाटतं माहितीये का, त्या ज्या बाई आपल्या घरी आल्यात ना त्याच्यामुळे कदाचित आबांना आईची आठवण येत असणार. हो, कोणत्या बाईबद्दल बोलताय तुम्ही? अभिलाषा, अगं असं काय म्हणतेस? अगं त्या कॅशनी तिच्या नातेवाईक म्हणून ज्या बाई आणल्या आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतोय मी. सारखं असं वाटतंय आबांचा चॉईस जो काय ना तो लक्षात घेऊन एकदम परफेक्ट स्थळ आणलंय तिने. हुशार आहे हा कॅश. खरंच वाटतं तुम्हाला असं? असेच लांब सडक केस. काय झालं माझ्या केसांना? तुझे नाही का, आमच्या आईचे. आमच्या आईचे पण असेच लांब सडक केस होते. आबांना खूप आवडायचे. अजूनही कुठल्याही लांब सडक केसांच्या बाईचं उदाहरण द्यायचं म्हटलं ना की आबा आमच्या आईचंच देतात. पण खरं सांगू, त्या बाईच्या लांब सडक केसांकडे पाहून मला सारखं असं वाटतंय की ती बाई बाजी मारणार. आबा प्रेमात पडले आहेत. लांब सडक केसांच्या ग. असं म्हणा ना. काळजी करू नका, मी काय गप्प बसणाऱ्यातली नाहीये. नाही, मला माहिती आहे. पण तू ना सारखी नुसती बोलत राहणार. करकरास आहे ना तुमची. आणि ती मीरा आणि ती कॅश तिच्या मर्जीतल्या सासूला घरी आणतील आणि तुझ्या हातात काय राहील? राम नाम जपणे, दुसरं काहीही नाही. खरंच अगं तुला कळत कसं नाही, तू या घरची मोठी सून असशील त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण तुझी परिस्थिती सांगू, ते हंगामी राष्ट्रपती असतात ना तशी होईल. खरंच का हो? म्हणजे कसं, अधिकार तर सगळे आहेत पण एकही अधिकार वापरता येत नाही. पळवा पळवा मी आणलेल्या बायकांना. त्या दिवशी जर तुम्ही त्या सुनंदा काकूंना पळवलं नसतं ना तर आज मी बाजी मारून गेले असते. चूक झाली, मला खरंच माफ कर. अगं खरंच मला पश्चाताप होतोय. अभिलाषा, त्या दोघींवर मात्र तू नजर ठेव. कारण त्या दोघी कधी त्यांच्या मर्जीतली सासू इथे घरात आणतील आणि कधी तू रिटायर्ड होशील हे तुझं तुलाही कळणार नाही बरं का अभिलाषा.